तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गतीचे नियम या घटकाबद्दल अभ्यासणार आहोत. तर गती म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का गती म्हणजे काय? वेग. वेग एखादी गती, गतीला दुसरा शब्द आहे वेग, किंवा एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाते फास्टमध्ये, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती होणारा काल होणारा जो बदल असतो त्याला आपण गती म्हणतो. आता समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादा विद्यार्थी एखादा फुटबॉल प्लेयर आहे. आता फुटबॉल प्लेयर समजा या ठिकाणी एखादा बॉल, हा फुटबॉल एका जमिनीवरून हा फुटबॉल त्याच्या पायाने या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पंच करतोय. म्हणजे या बॉलची या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत जाण्याची गेलेली जे स्थानांतर झालं याला आपण काय म्हणू शकतो, गती. तर आपण आज असे दैनंदिन जीवनात खूप सारे गतिमान वस्तू पाहत असतो, जे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर मग त्या अशा गतिमान वस्तूंची उदाहरणे तुम्हाला काही माहिती आहेत का, की ज्या वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात? बस, रेल्वे, नंतर पक्षाचे उडणे, हवेतून उडणारा पालापाचोळा, डोंगरावरती असणारे उडणारे पालापाचोळा, हे झाले वस्तूची गती. तर आपण आज हा उपघटक वस्तूची गती बद्दल आज जाणून घेणार आहोत. तर वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांचा स्थान बदल होत असतो, हालचाल होत असते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांचा स्थान बदल होतो किंवा हालचाल होते. आज मी आता या ठिकाणावरून या ठिकाणी येतोय, म्हणजे माझा स्थान बदल होतोय, तिकडून या ठिकाणी येतोय, ही झाली माझी गती. तर या गतीलाच आपण मोशन असे म्हणतो. मोशन. उदाहरणार्थ आता खेळणीची समजा एखादी गाडी आहे, तर तिला त्या गाडीला आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतो. हे पण काय झालं, एक गतीचं उदाहरण झालेलं आहे. तसं तुम्हाला गतीचे विस्थापन एका ठिकाणावरून या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत गेलेले अंतर म्हणजे ती काय झाली, वस्तूची गती झाली. आता एखादं उदाहरण आपण घेऊया. जर एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेले अंतर, त्यालाच आपण वेग असे म्हणतो. या ठिकाणी या वेगाचा कालावधी म्हणजे 1 सेकंद किंवा 1 मिनिट किंवा 1 तास असा असू शकतो. मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष हे देखील एकक कालावधीत असतो. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. मग वेग कॅल्क्युलेट करण्याचं सूत्र काय आहे, तर वेग इज इक्वल टू, वेग म्हणजे झालेलं विस्थापन, वस्तूचं झालेलं विस्थापन आणि त्यासाठी लागलेला वेळ. यावरून आपण वेग कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया. जर समजा एखादा वस्तू किंवा एखादा पर्सन, त्या पर्सनचं नाव आपण राम श्याम काहीतरी तुमच्या पद्धतीने निवडूया. समजा राम आणि श्याम आहे. दोघेही सरळ रेषेत अंतर 500 मीटर चालतात. नंतर राम आणि श्याम हे 500 मीटर चालतात. परंतु हे 500 मीटर चालण्यासाठी त्यांना लागलेला वेळ किती, तर 500 मीटर चालण्यासाठी लागलेला वेळ त्यांना 15 मिनिटं. यावरून आपण वेग कॅल्क्युलेट करू शकतो. तर वेगाचे सूत्र काय आहे, विस्थापन डिवाइडेड वेळ. मग विस्थापन म्हणजे तो किती वेळ चाललाय, तर किती, 500 मीटर.